नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील ऋषिकेश पालिमकर या विद्यार्थ्याने बाजी मारली। या परीक्षेत ऋषिकेश याने 283वा रँक मिळवला आहे। जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्याने हे यश मिळवले आहे। ऋषिकेश हा कंधार तालुक्यात कौठा येथील रहिवासी असून त्याचे आई-वडील शिक्षक आहेत। त्याने सलग 5 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली होती। 5 वेळा त्याला अपयश मिळाले, तरी देखील तो खचला नाही आणि अधिकारी होण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले। अखेर 6व्या प्रयत्नात त्याने यश गाठले। त्यांच्या या यशाबद्दल राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने रविवारी ऋषिकेश याचा सत्कार करण्यात आला। दरम्यान त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नांदेड जिल्ह्यातला भूमिपुत्र आणि गेल्या 3 पिढ्यापासून माझे कौटुंबिक संबंध असलेले ऋषिकेश पालिमकर हे UPSCमध्ये रँक 283 क्रमांकाचा घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे नांदेडमध्ये मला तर एकच नाव माहिती आहे, पण आणखी कोणी असेल तर त्यांचं सर्वांचं मनापासून नांदेड जिल्ह्याचा एक माजी खासदार आणि विभागाचा आमदार म्हणून मी अभिनंदन करतो। ऋषिकेशचे वडील आई दोघेही शिक्षक आहेत आणि शिक्षकांनी आपल्या मुलाला अशा पद्धतीनं घडवलं याचा निश्चितपणानं आम्हाला सर्वांना अभिमान आहे। एकतर माझ्या तालुक्यातला आहे, माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या जिल्ह्यातला आहे, मला त्याचा अभिमान असणं बिलकुल स्वाभाविक आहे। मी त्याच्या यशाबद्दल त्याचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। माझं नाव ऋषिकेश रामकिशन पालिमकर। माझा सिव्हिल सर्व्हिसेस 2025मध्ये 283 हा रँक आलेला आहे आणि या यशाचं क्रेडिट मी माझ्या आईवडील आणि माझ्या सर्व मित्र आणि माझ्या सर्व सपोर्ट सिस्टम असलेल्या माझ्या सगळ्या मित्रांना देईल। आणि अभ्यासाची तयारी सांगायचं म्हटलं तर मी ग्रॅज्युएशन माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमधून NIT वरंगल इथे झालेलं आहे। त्यानंतर मी दिल्लीला काही वर्ष होतो UPSCच्या अभ्यासासाठी आणि जिथे कोचिंग पण घेतलेली आहे। माझा दिनक्रम माझा दिवसातून 8 ते 10 तास अभ्यासाचा असायचा, पण हा निश्चित नसतो। UPSCमध्ये इंटेन्सिटीपेक्षा कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते। तुम्ही दिवसातून 8 तास करा किंवा 4 तास करा, पण कंटिन्यू तुमच्या टार्गेटनुसार अभ्यास करायला पाहिजे आणि असं करत राहाल। आणि जस्ट एक सांगेल सगळ्या विद्यार्थ्यांना, जर इफ यू हॅव अ ड्रीम नेवर गिव्ह अप। तुमच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे काही लागेल ते तुमच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजे। कधी स्वप्नावर आपल्या पाणी फेरू नका, कधीच गिव्ह अप नका करू। धन्यवाद। काय सांगशील, म्हणजे कितव्या प्रयत्नामध्ये हा माझा 6वा प्रयत्न होता। आधी मी 4थ्या प्रयत्नामध्ये इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो आणि या 6व्या प्रयत्नामध्ये मला फायनल लिस्टमध्ये येण्याचा मान मिळाला। मी यापूर्वी IBची वगैरे दुसऱ्या एक्झाम देत होतो, पण माझं फायनल एकच टार्गेट होतं UPSC करण्याचं। त्यामुळे माझा मोस्ट ऑफ द टाईम माझा फोकस UPSCवरच असायचा। थँक्यू।